जय भीमवाला होता म्हणून मारलं दादा त्याला, जय भीमवाला होता म्हणून मारलं. जय भीमवाला नसताना तो जिवंत राहिला असता आणि त्या मुलीशी लग्न झालं असतं, याचं त्या मुलीशी लग्न झालं असतं. जात आली आडवी, धर्म आडवा आला, त्या कारणामुळं मरण पावला दादा. आणि ही मुलगी म्हणतो का मेल्यावरही मला लग्न करायचं आहे, तर तिनं तिच्या पार्थिव शरीराशी लग्न केलं, ढाकोसलापणा केला. आणि काही सोशल मीडियावर एवढे दाखवत आहे खरं प्रेम म्हणजे हे असते बघा, मेल्यावरही त्याची झाली, मेल्यावरही त्याची झाली. भरपूर लोक कमेंट करतात आणि हिला शिखरावर चढवलं. विचार करत ती गोष्ट आहे. कोणी म्हणून राहिले बघा खरं प्रेम आले म्हणते, बघा दुसऱ्या जातीचा असतानाही आई वडिलांना तिच्या भावानं बापानं मारलं तरीही त्याच्या प्रेताशी लग्न केलं हिनं. बघा किती प्रेम आहे तिचं स्वच्छ मनापासून. कोणी म्हणत आहे हे शरीरानं प्रेम नव्हती करत, काळजानं करत होती. त्या लोकायले माझं एकच म्हणणं आहे, तो जीवानं गेला तर हिने जीवानं जावं लागत होतं. तिनं खरं प्रेम केलं होतं त्याच्यावर, तर तिनं हा मेला ना तर हिने मरा लागत होतं आणि दोघे जण स्वर्गात जावं लागत होते, दोघे जण भेटा लागत होते. हे खरं प्रेम असतात. इले काय हे लग्न नसते, हे ढोकासला पण असते, अंधभक्त आहे हो. प्रेताशी लग्न कधी लागत नसते, जिवंत माणसाची लागत असते. कळलं काय? कारण भारतात संविधान चालते, संविधानात त्याला मान्यता नसते. आणि इले माहीत आहे, कारण हिच्यामुळं त्या मुलाचा जीव गेला. ह्या बैताळ मुलं हे बैताळ मुलीमुळं अशी मुलगी कोणाच बापाले मायले भेटली नाही पाहिजे आणि कोणालाच अशी गर्लफ्रेंड भेटली नाही पाहिजे. हे माय म्हणणं आहे. एवढी हरामखोर पोट्टी आई, त्याच्यामुळं त्या मुलाचा जीव गेला. माझं एकच म्हणणं आहे, ह्या बैताळ बेलनीले त्या बापाला विचारलं होतं काय का धर्माचा आहे म्हणून याच्यावर प्रेम करू का नाही करू? लग्नाच्या वेळेस तुम्हाला जाता दिसते, धर्म दिसते, प्रेम करण्याच्या वेळेस दिसत नाही तुम्हाला धर्म जात. मुलींना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही प्रेम करून राहिले कोण्या मुलावर करून राहिले हे बापाला विचारून आणि मायले विचारून करा, नाही तर नांदेडसारखी अजून घटना होईल. मला एकच म्हणायचं आहे, जय भीमवाला होता तो म्हणून मारलं त्याला. एखादा त्याच्या जातीचा राहिला असता लग्न करून दिलं असतं दादा, दिलं असतं का नाही करून दिलं असतं. जय भीमवाला होता म्हणून तो मारला गेला. तू तुझ्या बायची बापाची लाडली आहे, तोही त्याच्या मायचा आणि बापाचा लाडला होता. त्या मायच्या पोटात तू 9 महिने 9 दिवस राहिली होती ना, तोही तिच्या मायच्या पोटात मध्ये 9 दिवस राहिली होती. तू माणसाची होती ना, तो राक्षसाचा नव्हता, तोही माणसाचाच होता. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा. आणि तुमच्या मनामध्ये एवढा जातीवादीचा नंगा नाच भरलेला आहे. गंदी नालीचे किडे आहात तुम्ही, का तुम्ही तुमच्या हा महाराष्ट्रामध्ये नंगा नाच होऊन राहिला, छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला. तुमच्याकडून ते सहन करणं होते, पण एक मुलगा आणि मुलगी प्रेम करत असन अदर जातीची, ते तुमच्याकडून प्रेम सहन होत नाही. अरे विचार करा, किती नालायक लोक असाले, नालायक सोच असायला पाहिजे तुम्ही. बाबासाहेबांचे विचाराचे नाही तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे नाही, एवढे क्रूर आहात तुम्ही. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे, जय भीमवाला होता म्हणून त्याला मारलं. आणि हे बैताळ वेलनी त्याच्या शौच्या येणं म्हणून राहिली का माझा मी याच्याशीच लग्न करणार. तू करशील लग्न, जिंदगीभर विधावून राहशील नाही तू. 3 दिवसात तुझ्या प्रेमाचा भूत उतरल्यावर लगेच माझ्या घरी जाशील, म्हणशील बापाले म्हणशील माय लग्न करून दे, तुला दुसरा तर झगडा भेटणारच आहे. पण त्या माय बापाले दुसरा मुलगा भेटणार काय? अरे त्या म्हातारपणाची काठी चालली गेली त्याच्या बापाची, घरातलं आळं चाललं गेलं. पोरगं भेटणार का त्याले? त्या बाप पोसन का त्याले? त्या परिवाराले त्या बाप पोसन का त्या परिवाराले, त्या मुलाच्या परिवाराले? त्या बापाने तर काय बेरे हात करूनच घेतले, त्या भावाने करून घेतले. माझं एकच म्हणणं आहे, तो जय भीमवाला होता म्हणून तुम्ही डास केला आणि तेही सांगितलंच होता. तिची जात पाहून त्याला मारला गेलं. जय भीमवाला होता म्हणून बोलली, जय भीमवाला होता म्हणून त्या बापाने डास केला. जय भीमवाला नसताना तो तुमच्या आतापर्यंत हळद लागून तुमची लग्न झाले असेल तुमच्या दोघांचे.
कोण जात आडवी आली काय? हा, जात आडवी आली काय? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात धर्म बघितला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जात धर्म बघितला नाही. अरे तुम्ही कोणचे रे कुत्रे हो? तुम्ही जात धर्म बघून सगळ्या गोष्टी करता. एवढे महाराष्ट्रात कांड होऊन राहिले, मुलीवर छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार होऊन राहिले, ते दिसत नाही तुम्हाला? आणि तुमची कोण हे प्रेम बर्दाश्त नाही झालं? हा, आणि स्वतःला म्हणतोस तू त्याची विधवा समजतो स्वतःला तू? अरे संविधान मान्यता नाही आहे संविधानात त्याची, कळलं काय? प्रेताशी लग्न लागत नसते, सजीवाशी लग्न राहत असते. जिवंतपणी तू त्याची झाली नाही, मेल्यावर होऊन राहिलीस काय? अरे मेल्यावर कोणी कोणाचा नसते, तो मातीत गेला या आगीत गेला, पंचभूतात प्राप्त झाला. तो खरंच प्रेम करणारी असती ना तू त्याच्या संग मेली असती, त्याच्या संग मेली असती तू. खरीच प्रेम करणारी असती तर चुत्या लोकांना चुत्या बनवता काय? हा, सती सावित्री बनून राहिली काय तू? तुला काय वाटते? हा, लोक चुत्या आहे आणि व्हिडिओ बनवणारे तुले सती सावित्री बनवणारे लोक हरामखोर लोक आहे, कळलं काय? तू सती सावित्री नाही, तुझ्यामुळे त्याचा जीव गेला. त्याचा जीव वापस आणून देतं काय तू? नाही देत. तुला तर आज उद्या नवरा भेटणार आहे, दुसरा करून देणार आहे तुझे मायबाप, पण त्याच्या आई वडिलाला मुलगा डबल भेटणार नाही. त्याच्या परिवाराला तो पोषण का तुझा बाप? तुझा बाप पोषण, तुझा भाऊ पोसणार नाही, पोसू शकत. कोणी कोणाला पोसत नाही. पण तुम्ही त्याचा जीव घेतला, हे दुःखाची बाब आहे, हे दुःखाची बाब आहे. कारण तो जयभीमाला होता म्हणून, हा, जयभीमाला होता म्हणून. अरे जात पाहून लग्न करता, जात पाहून प्रेम करत जा ना मग. हा, तुम्हाला प्रेम करायला, मला तिला एकच सांगायचं आणि महाराष्ट्रातल्या मुलीला एकच सांगायचं आहे, तुम्हाला प्रेम करायला कोण्याही जातीचा मुलगा चालतो, कोण्याही धर्माचा मुलगा चालतो. मग लग्न करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जातीचाच का पाहिजे? तुमच्या धर्माचाच का पाहिजे? विचार करत ती गोष्ट आहे ना. हा, प्रेम करायच्या वेळेस नाही पाहिजे तुम्हाला, तुमच्या जातीचा नाही. तुम्हाला कोणी पण चालतो, लफंगाही चालतो, कोणा जातीचाही चालतो, कोणीही पण चालतो, पण लग्न करण्यासाठी तुम्हाला तुमची जात पाहिजे. त्याची जात आडवी आली म्हणून ते तुझ्या संग लग्न झालं नाही. जिथे त्याचं देवापाशी गेला तो, तुझ्या बापानं तुझ्या भावानं मारलं त्याला. गुन्हेगार आहे, मी याचा जाहीर निषेध करतो. कारण तू गुन्हेगार आहे तेवढी, तुझे मायबापही गुन्हेगार आहे, तूही गुन्हेगार आहे. कारण तुझ्यामुळं त्या मुलाचा जीव गेला, कळलं का? तुझ्यामुळं कारणीभूत तू आहेस ह्या गोष्टीला, तुझ्यामुळं. स्वतःला तू सती सावित्री समजू नकोस, त्याची विधवा समजू नकोस. तू जिंदगीवर विधवा राहू शकशील नाही. कारण तुझं 3 दिवसाचं प्रेम आहे. लोकांच्या पब्लिसिटीच्या समोर फेमस होण्यासाठी तू ड्रामा केला. ते ड्रामा केला, दुसरा काहीच नाही केला. कारण तुला असं वाटत होतं का माझ्यामुळे त्याची जिंदगी, त्याचा जीव गेला तर लोक मला दोष देणार, तर मग काय, काहीतरी करा. मग काय, तिच्या प्रेताशी लग्न करा. अरे वा, म्हणजे न्यूजवर तू झाली, समाचार कोणी तू झाली, सोशल मीडिया तूच व्हायरल आहेस. म्हणजे स्वतःला व्हायरल बनाव कसं बा? का मेल्यावर व्हायरल झाली तू, किंवा बॉयफ्रेंड मेल्यावर व्हायरल झाली? म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. तू व्हायरल होण्यासाठी मुली काय करत नाही, काही पण करते. विचार करत होती गोष्ट आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं हे मुलगी दिसते तशी नाही आहे. हिनं एक जीव घेतला, मुलाचा जीव घेतला, बेगुन्हा मुलाचा जीव घेतला, कारणीभूत आहे. हिला पण जेलात टाका. खरीच प्रेम करणारी असती ना तू, खरीच प्रेम करणारी असली असती ना तू त्याच्यासंग मेली असती. तेव्हा म्हटलं असतं नाही लैला मजनू होय, खरे प्रेम करणारे होय. सोशल मीडियावर तुला एवढं दाखवत आहे लोक सती सावित्रीवाणी, को विचार करत आहे. मी बघितलं तेव्हा मी समजलो की नाही, हे फक्त व्हायरल होण्याचं कारस्थान आहे, दुसरं काहीच नाही. अरे तुझ्या आई आणि वडील म्हणत होते, प्रेम करू नको त्याच्याशी. तू त्या बिनधास्त प्रेम, तिला एकच म्हणा लागत होतं मायबापाले, आई मला ह्या मला त्रास देतो, माझं लग्न करून दे. बिंदा दुसऱ्या नवऱ्यासंग लग्न करायला लागत होतं, त्या मायबापानं लग्न करून दिलं असतं आणि बिंदा त्या नवऱ्याच्या घरी राहायला लागत होत्या, याचा जीव तरी वाचला असता. डायरेक्ट म्हणते त्या मुलाला का माझे आई वडील जातीला मानतात, धर्माला मानतात, तुझ्या जातीला चोल्लर समजते, तुम्ही जयभीमवाले आमच्या योग्यतेचे नाही आहे. तर डायरेक्ट म्हणते त्या मुलाला एकच म्हटलं असतं, जा बिंदास लग्न करून टाक. त्याचा जीव नसता गेला. त्या बापाले म्हणाले पाहिजे होतं, मायले म्हणाले पाहिजे होतं. त्या समजलं काय? बापाले मायले म्हणा लागत होतं त्या, आणि त्या मायबापानं लग्न लावून दिलं असतं दुसरं दिवस. समजलं? त्या मुलाचा जीव वाचला असता. माझं एकच म्हणणं आहे,
जिंदगी एकाच वेळा भेटते, बार बार भेटत नाही. आणि त्या मुलाच्या घरचा काय तमाशा झाला असन तुले नाही समजत त्या गोष्टी. ज्याचं कोक उपसलं ना त्याला समजते. तशी त्या मायची त्या बापाची तू राणी आहेस, तो पण त्याच्या बापाचा आणि मायचा राजा असन. विचार कर तू. तुझ्या मायले जन्म देताना वेळेस तिले तकलीफ झाली असं तुला जन्म द्यायच्या वेळेस, तर त्याच्या मायले पण झाली. तू माणसाची तो राक्षस नव्हता, कळलं काय? आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं खरं आहे हे तुम्हाला मी सांगितलं. कमेंट करून सांगा खरं बोलतो की नाही. जय भीम, नमः बुद्धाय, जय जवान जय किसान. न्याय भेटन त्याला. मी ह्या घटनेचा निषेध करतो आणि ह्या मुलीचा निषेध करतो, मी जाहीर निषेध करतो.